हा प्राणायाम विंटरमध्ये खूप कामाचा आहे. पूर्ण बॉडी एनर्जाइज होते याच्यामुळे. मॅक्झिमम 10 मिनिटं तरी हा विंटरमध्ये केला. चला सिटिंग स्ट्रेट. आज घेणार आहोत आपण मेडिटेशन क्लास. त्यासाठी आपण आधी प्रिपरेशन करूया काही चेस्ट ओपनसाठी. मेडिटेशन मध्ये चेस्ट ओपनिंग, आपली चेस्ट जी आहे हॉरिझॉन्टली ओपन झालीच पाहिजे, कारण की जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपली छाती पूर्णपणे भरली गेली पाहिजे. त्यासाठी आपल्याला मेडिटेशनच्या आधी काही चेस्ट ओपनिंग साठी आसना आणि पतंजली महामुनींना वंदना करायचंय. तर सिटिंग स्ट्रेट, शोल्डर रोल बॅक. जास्तीत जास्त छाती वरती उचलायची, श्वास घे पूर्णपणे आणि चेस्टला पूर्णपणे खांदे पाठीमागे घेऊन डॉर्सल बॅक. डॉर्सल याने खांद्यांच्या खालचे जे मसल्स आहेत ते आतमध्ये ढकलायचे, जेणेकरून छाती आपली उचलल्या जाईल आणि पुढे ढकलल्यामुळे ती ओपन होणार चांगली. तर समोर बघायचं आहे, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे पूर्णपणे. शोल्डर ब्लेड इन, शोल्डर ब्लेड पूर्णपणे बॉडीमध्ये ढकलून द्यायचे. आज आपण पूर्णपणे रिलॅक्सेशनचा अभ्यास करणार आहोत. त्याआधी काही आसनं करून घेऊया, जेणेकरून आपली बॉडी एनर्जेटिक होऊन जाईल. आणि ज्यांना एनर्जेटिक कसं व्हायचं हिवाळ्यामध्ये त्यांना पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, तर मी चॅनलवरती अपलोड केला, वरती लिंक देतो आय बटनवरती, जाऊन क्लिक करा आणि बघा. आईज क्लोज करायचे, मेंटेन करायचे. जे काही आपण छाती ऑइल केली होती त्याला मेंटेन करत दोन्ही हात समोर घेऊन यायचे. डोळे सावकाश बंद करायचे. ब्रेथ इनहेल एक्झेल, इनहेल एक्झेल. तुम्हाला जर प्रार्थना करायची नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. इनहेल एक्झेल, इनहेल एक्झेल. त्रिवार ओमकार उच्चारण. पतंजली महामुनींना वंदना. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. आबाहु पुरुषाकारं शङ्खचक्रासिधारणं सहस्रशिरसं श्वेतं प्रणमामि पतंजलिं. हरि ओम. Inhale, relift your spine, chest up. Casually head down. पतंजली महामुनींना नमन करायचंय. श्वास घेत वरती बघायचंय, डोळे उघडायचे, दोन्ही हात खाली. चला काही मेडिटेशनच्या आधी आपण काही आसनं करूयात. आसनं आणि काही एनर्जीसाठी काही योगिक जॉगिंग वगैरे चालेल. जागी चालायचंय, पूर्ण बॉडी हलवायची, ज्याच्यामुळे आपले मसल्स ऍक्टिव्ह होत. सकाळी सकाळी जे काही स्टिफनेस असतो तो पूर्णपणे निघून जाणार आहे. थांबायचं सावकाश, दोन्ही हात समोर. श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत डाव्या बाजूला वळायचे. 1 मध्ये उजवल, 2 सेम 5-5 वेळा, 3 4 5 6 7 8 9 10. समोर यायचंय, सावकाश खाली. जम्पिंग जॅक करूया. ज्यांना उडी मारता येत नाही त्यांनी या प्रकारे करायचं. ठीक आहे, चला करूया सुरुवात. 1 2 3 4 5 6 7
8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. सावकाश थांबायचंय. क्विकली बॉडी एनर्जाइज करण्यासाठी हे बेस्ट एक्सरसाइज आहे. परत एकदा चला स्टार्ट करूया. इनहेल स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. आपल्या क्षमतेनुसार करायचंय. कोणीही अतिशयोक्ती करायची नाही याच्यामध्ये. चला आता चेस्ट ओपन साठी करूया. दोन्ही हात समोर घ्यायचेत. दोन्ही पायांमध्ये खांद्याइतकं अंतर आणि श्वास सोडून द्यायचा पूर्णपणे. श्वास घेत पाठीमागे जायचं. हे पहिले बघून घ्या. श्वास सोडत पुढे. आता याच्यामध्ये कमरेमधनं नाही जायचंय. इथनं आपल्याला पाठीमागे जायचंय. पोट आतमध्ये ओढल्यानंतर हे ऑटोमॅटिकली शक्य आहे. किंवा श्वास श्वास सोडत पुढे. परत 5 वेळा. रिलॅक्स. 5 सूर्यनमस्काराचा अभ्यास करूया. बॅटच्या समोरच्या बाजूला यायचंय. दोन्ही हाताचा नमस्कार. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास सोडायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. लास्ट वन करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. रिलॅक्स. खाली बसून करूयात. काही ट्विस्टिंगचे प्रकार. खाली बसायचंय सिंपल क्रॉस लेग मध्ये. ताड बसायचंय. दोन्ही हात वर जास्तीत जास्त वरती ओढायचे. डावा हात उजव्या गुडघ्यावर. उजवा हात हा लेफ्ट बटकच्या बाजूला ठेवायचा. दीर्घ श्वास घ्यायचा आता आणि श्वास सोडत वळायचा. कोपर थोडेसे बेंड ठेवायचे. स्पाइन स्ट्रेट. वेट 10 काउंट. 1 2 3 4 5 6
7, 8, 9, 10. श्वास घेत मध्ये. दुसऱ्या बाजूने दोन्ही हात वर. श्वास सोडत वळायचा. जास्तीत जास्त ट्विस्ट करायचं स्वतःला. थोडा वेळ थांबायचं. एल्बो स्लाइडली बेंड. रिलॅक्स. वक्रासन मध्ये ट्विस्ट करणार आहोत. डावा पाय सरळ, उजवा पाय फोल्ड करून डाव्या गुडघ्याच्या पाठीमागे घ्यायचंय. उजवा हात सपोर्ट साठी पाठीमागे ठेवणार. या प्रकारे डावा हात घेऊन उजव्या गुडघ्यामध्ये अडकवायचंय आणि स्वतःला वळवायचं. ह्या प्रकारे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. दुसऱ्या बाजूने सेम. हात पाठीमागे. डीप इनहेल and exhale twist. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. आज करणार आहोत आपण मेडिटेशन. डोकं शांत करण्यासाठी. ज्यांना ज्या आसनामध्ये कम्फर्टेबल त्या आसनात बसायचं आहे. कोणतंही आसन, सुखासन घ्या, पद्मासन, सिद्धासन, वज्रासन. जे आसन कम्फर्टेबल त्या आसनामध्ये बसायचंय. फर्स्ट मध्ये आपण प्राणायामाचं बॉडी एनर्जेटिक करण्यासाठी कपालभाती करणार आहोत. त्याच्यानंतर मग मेडिटेशन कसं करायचं ते मी तुम्हाला नक्कीच सांगेल. ठीक आहे. दोन्ही हाताची समान मुद्रा घ्यायची. या प्रकारे पाची बोटे एकमेकांना जोडून घ्यायचे. शोल्डर रोल करायचे आणि दोन्ही हात गुडघ्याच्या पाठीमागे ठेवूयात, जेणेकरून आपली चेस्ट जी मेंटेन राहील. डोळे सावकाश बंद करायचे. नवीन लोकांनी डोळे उघडे ठेवले तरी चालतील. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास स्ट्रोकने बाहेर सोडायचा. फील करायचं एक मोमबत्ती पुढे, तिला आपण विझवण्याचा प्रयत्न करून नाकाचा श्वासाने विझवण्याचा प्रयत्न करणार आहे. यामुळे आपण झटक्याने श्वास सोडतोय असं मनात धारणा करायची आणि स्ट्रोक मारायचे श्वासांना. हा प्राणायाम विंटरमध्ये खूप कामाचा आहे. पूर्ण बॉडी एनर्जाइज होते याच्यामुळे. मॅक्झिमम 10 मिनिटं तरी हा विंटरमध्ये केलाच पाहिजे. या प्राणायामचे अनेक फायदे आहेत. ऍसिडिटी सारखे डेली आजार पण याच्यामुळे कमी होतात. भरपूर लोकांना ऍसिडिटीचा प्रॉब्लेम असतो आणि तो क्युअर होत नाही, तर हा प्राणायाम डेली केल्यामुळे तो नाहीसा होत असतो. अपचनची समस्या असेल तर हा प्राणायाम करा. कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर हा प्राणायाम खूप फायदेशीर ठरणार आहे. ज्यांना हार्टचा बीपीचा त्रास आहे त्यांनी हा प्राणायाम एका सेकंदात एक स्ट्रोकनी करायचा आहे. जास्त करायचा नाहीये, जास्त स्पीडनं पण करायचा नाहीये. नाहीतर तुम्हाला हार्टचा आणि बीपीचा त्रास आहे आणि तुम्ही जास्त स्ट्रोक जोराने दिले तर तुम्हाला तो त्रास वाढू शकतो आणि तुम्ही संथ गतीने केला तर तो त्रास तुमचा कमी होऊ शकतो.
चेहऱ्यावरती किंवा फेशियल मसलवरती कोणताही ताण येऊ द्यायचा नाहीये. पूर्णपणे संत सोडायचे, शांत. फक्त नाकाने श्वास घ्यायचा आणि नाकाने श्वास सोडायचा आहे. सावकाश थांबायचं. हाताची मुद्रा सोडायची आहे. सावकाश डोळे उघडायचे. आता आपण अनुलोम विलोम हा 3 प्रकारे करणार आहोत. आपण डेली जे करतो तो फक्त नाक बंद आणि उघड. आज आपण करणार आहोत हाताची विष्णू मुद्रा घ्यायची, याला विष्णू मुद्रा म्हणतात. जे दोन्ही बोट आहेत मधले, हे 2 बोट इथं लावायचे. ठीक आहे. 2 बोट आहेत मधले, अनामिका आणि मध्यमा, यांना इथे टच करायचं आपल्या तळ हातावरती. सिंपली. हा, ठीक आहे. आणि हे 2 बोट यांचं जे लेंथ आहे कमी जास्त आहेत तर त्यांना इक्वली करायचं. ठीक आहे. इक्वली केली. आता हे असं जुळवायचे. म्हणजे याच्यामध्ये आपण काय करणार आहोत की जे आपले हे नाक आहेत याचे दोन्ही बाजू जेंटली बंद करणार आहोत, एकदम सॉफ्टली. म्हणजे श्वास घेता येईल आपल्याला, एकदम संत गतीने श्वास घ्यायचा आणि संत गतीने श्वास सोडता येईल एवढं आपल्याला बंद करायचं. किंवा भरपूर लोक असतात, आपण डेली जे करतो ना, पूर्ण नाक बंद करतो, नाक ह्या बाजूला जातं आणि ह्या बाजूला जातं. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, नाकाला पण त्रास होतो आणि हे भरपूर काही प्रॉब्लेम वाढण्याची शक्यता पण असते. तर आपण ह्या वेळेस आपण त्याचं थोडंसं त्याच्यामध्ये व्हेरिएशन करणार आहोत 3 प्रकारे. तर फर्स्ट मध्ये आपल्याला काय करायचंय की हे केलं, आपण ही मुद्रा घेतली, दोन्ही नाका असं बंद करायचे शांत संत आणि एकदम बंद, नॉर्मली बंद करायचे. असं काही खूप जास्त नाही. श्वास घेता येईल आपल्याला, एकदम संत गतीने श्वास घेता येईल. श्वास मॅक्झिमम आपल्याला 10 सेकंद श्वास घ्यायचा आहे आणि 15 ते 20 सेकंद श्वास सोडायचा आहे. आता मी 10 सेकंद म्हणलं 10 सेकंदच घ्यायचा असं नाही, तुमच्या क्षमतेनुसार घ्यायचा आहे. कोणाला 5 सेकंद पण घेता येतो, कोणाला 10 सेकंद पण घेता येतो. ही ज्याची ही असते, क्षमता असते. त्याच्यामुळे कोणी 5 सेकंद घ्या किंवा 10 सेकंद घ्या. फक्त सोडताना जे डबल करायचा प्रयत्न करा. सोडताना श्वास एकदम सोडला जातो, कारण की छातीमध्ये आपल्याला श्वास घेण्याची घाई असते. त्याच्यामुळे आपल्याला श्वास सोडण्याकडे जास्त फोकस करायचा आहे. तर फर्स्ट मध्ये करूया. ह्याच्यामध्ये ही चूक करायची नाही की नाक पूर्णपणे बंद करायचं आहे. नाक एकदम सॉफ्टली बंद करायचं आहे, एकदम जेंटली. आणि त्याच्यामध्ये आपल्याला श्वास घेता येईल. दोन्ही नाक, ज्यांना डोळे बंद करता येईल त्यांनी बंद करायचे, अदर डोळे उघडे ठेवले तरी चालते. आणि हात जास्त वर नाही, काय नाही, एकदम नॉर्मली नाक बंद करायचंय. दोन्ही नाकाने सॉफ्ट इनहेल 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 करायचंय. 10 सेकंद श्वास घेण्यासाठी देत आहेत तर 20 सेकंद श्वास सोडण्यासाठी दे. हे डबलचा रेशो आपल्याला करायचा आहे. याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त फायदा मिळणार आहे. डोकं शांत ठेवायचं आहे, डोक्यामध्ये कुठलेच विचार नाही. एकदम शांत चित्ताने बसून राहायचं आहे आणि फक्त श्वास घेण्याकडे आणि सोडण्याकडे लक्ष द्यायचं आहे. रिलॅक्स, नॉर्मल सायकल. एक श्वास घ्यायचा आणि त्याच्यानंतर नॉर्मल सायकल करायचे. परत याच्यामध्ये 2 ते 3 नॉर्मल सायकल करून आपण असं 5 वेळा करणार आहोत. ज्यांना 3 वेळा करा त्यांनी 3 वेळा करा किंवा आपण 5 वेळा करूयात. ठीक आहे. पण मध्ये थांबायचं आहे. एकदम काय होतं की आपण श्वास घेतल्यानंतर पूर्णपणे आपली ब्रिथिंग ही आपण स्लो करतोय तर श्वासाची दम लागल्यासारखं होतं. त्याच्यामुळे मध्ये करायचं. एक नॉर्मल 2 ते 3 श्वास नॉर्मल घ्यायचे, 2 ते किंवा 3 श्वास करूया. स्लो सॉफ्ट इनहेल. डोक्यामध्ये कुठलेही विचार ठेवायचा नाहीये. डोकं एकदम स्लोली इनहेल. फक्त आणि फक्त श्वासांकडे लक्ष द्यायचंय, श्वास घेण्याकडे लक्ष द्यायचंय, श्वास सोडताना श्वास सोडण्याकडे लक्ष द्यायचंय. एक्सेल एक्सेल. दोन्ही भुयांच्या मध्ये आपले ध्यान केंद्रित करणार आहोत. डोळे नॉर्मली क्लोज करायचे जेणेकरून आपल्याला खूप जास्त प्राणायामाचा लाभ भेटणार आहे. रिलॅक्स. नॉर्मल सायकल. पूर्णपणे श्वासांकडे लक्ष द्यायचंय. मनामध्ये कुठलेही विचार ठेवायचे नाहीये. तुम्ही जेव्हा प्राणायाम करता त्या टायमाला मनामधले सगळे विचार नष्ट करायचेत. घरचे विचार घरी सोडून यायचेत. आणि जे आपण मध्ये नॉर्मल सायकल करतो त्यामध्ये स्वतःला रिकव्हर करायचे. खांदे आणि पाठीचा कणा हा ताठ आहे का नाही चेक करायचं प्रत्येक वेळेस.
शोल्डर हे पुढे येतात, त्याच्यामुळे यांना रोल करून पाठीमागे घेऊन जायचे प्रत्येक वेळेस. आणि याच्यामध्ये थोडंसं आता आपण एक व्हेरिएशन ऍड करणार आहोत. श्वास घेतल्यानंतर 2 सेकंड पॉज करायचा आहे आणि त्यानंतर श्वास सोडायचा आहे. घेऊया श्वास. नॉर्मल श्वास घ्यायचा आहे आणि नॉर्मल श्वास पूर्णपणे सोडून द्यायचा आहे. श्वास पूर्ण सोडल्यानंतर संत गतीने श्वास घ्यायचा आहे. श्वासांकडे लक्ष देत श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. स्लो सॉफ्ट इनहेल 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 इनहेल. आणि तुम्हाला ज्या टायमाला तुमचा श्वास पूर्णपणे भरला जाईल त्या टायमाला 2 सेकंद पॉज करायचा आहे आणि त्यानंतरच श्वास सावकाश सावकाश सोडायचा आहे. जास्त श्वासांना प्रेशर देऊन श्वास सोडायचा नाही आहे. स्लो सॉफ्ट एक्झलेशन, स्लो सॉफ्ट इनहेलेशन. नॉर्मल सायकल. आता श्वास घेताना अजिबात आवाज आला पाहिजे नाही. माझा येत असेल तर मी सांगतोय तुम्हाला, कारण की त्यानुसार करायचंय तुम्हाला. बट श्वास हा घेताना अजिबात आवाज यायला नको. एकदम स्लो सॉफ्ट इनहेल करायचंय, स्लो सॉफ्ट एक्सहेल. नॉर्मल श्वास घ्यायचा आणि श्वास पूर्णपणे बाहेर सोडून श्वास घ्यायचा आहे. इनहेल इनहेल इनहेल. डीप इनहेल करायचं आहे. पूर्णपणे छातीमध्ये श्वास भरून घ्यायचा आहे पूर्णपणे आणि 2 सेकंद थांबायचं आहे. आणि श्वास सोडताना आपला ॲनल माउथपासून श्वास पूर्णपणे सोडायचा आहे. घेतानाही ॲनल माउथपासून घेतला होता आणि सोडतानाही तेच करतोय. आणि डोक्याला शांत ठेवायचं प्रत्येक वेळेस. कोणत्याही डोक्यामध्ये विचार नाही. रिलॅक्स. नॉर्मल सायकल 2-3 नॉर्मल सायकल करायचे. लास्ट 1 करणार आहोत. नॉर्मल श्वास घ्यायचा आहे, नॉर्मल श्वास सोडून द्यायचा आहे. नॉर्मल श्वास घेतल्याने दोन्ही नाक सॉफ्टली क्लोज करायचे आणि सावकाश हा श्वास घेत राहायचे. तुमच्या क्षमतेनुसार करायचंय. कोणी जास्त करायचा प्रयत्न करायचा नाहीये आणि क्षमतेनुसार श्वास सोडायचा. फक्त आपण थोडा टाइम इन्क्रीज करतोय त्याच्यामुळे. आणि पॉज करायचंय 2 सेकंद श्वास घेतल्यानंतर आणि सोडताना स्लो सॉफ्ट एक्झलेशन करायचे. आणि त्याच्यानंतर आपल्याला नॉर्मल सायकल करायची आहे. या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत प्रत्येक वेळेस. रिलॅक्स करायचे पूर्णपणे. रिलॅक्स सावकाश डोळे उघडायचे. आता याच्यामध्येच आपण सेकंड व्हेरिएशन करणार आहोत. सेकंड व्हेरिएशन मध्ये काय आहे की तुम्हाला सेम मुद्रा घ्यायची आहे, बट डावी नाकपुडी बंद करायची, उजवीनं श्वास घ्यायचा आणि उजवीनं सोडायचा आहे. उजवीने घ्यायचा आहे, उजवीनं सोडायचं. जेवढा वेळ घ्यायला लागेल तेवढाच वेळ सोडायला पण द्यायचा. ठीक आहे. आणि श्वास घेताना हा नाकपुडी एकदम बंद करायची नाही. नॉर्मली फक्त बस आपल्याला हा जो भाग आहे तो इथं टेकवायचा आहे. त्याच्यामुळे आपले नाक ऑटोमॅटिकली बंद होतं. कारण की आपला सॉफ्ट भाग असतो ना, तो एकदम चिपकून जातो नाकाला, त्याच्यामुळे बंद करायचा आहे सॉफ्टली. तर घेऊया, सेकंड राऊंड करूया. हाताची विष्णू मुद्रा घ्यायची, डोळे बंद करायचे. जे नवीन आहेत त्यांनी एक वेळा बघून घ्यायचंय पूर्णपणे. ज्यांना समजत नसेल त्यांनी व्हिडिओ पॉज करून परत एकदा बघा. घेऊया श्वास. उजव्या नाकाने श्वास घ्यायचा आहे, उजव्या नाकाने सोडायचा. जेवढ्या संत गतीने श्वास घेता येईल तेवढ्या संत गतीने श्वास घ्यायचा. जेवढ्या संत गतीने सोडता येईल तेवढ्या संत गतीने श्वास सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. डोक्यात कुठलाही विचार नाही. तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये हा प्राणायाम करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला खूप जास्त बेनिफिट मिळेल. स्लो सॉफ्ट इनहेल, स्लो सॉफ्ट एक्सहेल. माइंड क्वाइट मोडवर टाकून द्यायचा. जसा आपला मोबाईल शांत मोडवर असतो त्याचप्रमाणे डोक्यामध्ये कुठलाही विचार नाही आणायचा. राईट नॉस्ट्रेलनीच इनहेल करायचंय आणि राईटनी सोडायचंय. ही गोष्ट लक्षात न जाऊ द्यायची नाहीये. कोणताही प्राणायाम हा स्वतःच्या
क्षमतेनुसार करायचं आहे. प्राणायाम असो, व्यायाम असो, कोणतीही गोष्ट अतिशयोक्ती केल्याने त्याचे साईड इफेक्ट होत असतात आणि प्रमाणात केल्याने त्याचे फायदे मिळत असतात. डोक्यातले विचार नष्ट करायचे आहेत. प्रत्येक वेळा सांगतोय, डोक्यामध्ये कुठलेही विचार नाही, डोकं शांत ठेवायचं आहे. जेवढं डोकं शांत असेल तेवढं प्राणायामाचे फायदे जास्त मिळणार आहे. श्वास सोडून थांबायचंय. नॉर्मल सायकल 2-3. नॉर्मल सायकल मध्ये बॉडी रिॲडजस्ट करून घ्यायची. आता करणार आहोत दुसऱ्या बाजूने. डाव्या नाकाने श्वास घ्यायचा आणि डाव्या नाकाने श्वास सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे. घेऊया डाव्या नाकाने श्वास. स्लो सॉफ्ट इनहेल, स्लो सॉफ्ट एक्झेल. मी ज्या प्रकारे बोलतो त्याच प्रकारे तुम्हाला करायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त बेनिफिट मिळणार आहे. तुमचं डोकं शांत होणार आहे, मनामधले सगळे विचार नष्ट होणार आहेत, निगेटिव्हिटी नष्ट होणार आहे, बॉडी एनर्जेटिक होणार आहे आणि मेन मुद्दा तुमची सूर्यनाडी आणि चंद्रनाडी ॲक्टिव्ह होत आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला जो पुढचा प्राणायाम आहे त्यासाठी तुमचे प्रिपरेशन खूप जास्त होणार आहे. त्यामुळे कॉन्शियसली हा प्राणायाम तुम्हाला जे मी सांगतो ती ॲक्टिव्हिटी फॉलो करा आणि डोकं शांत ठेवा, मनामधले विचार नष्ट करा. प्रत्येक वेळी ह्या गोष्टी सांगतोय कारण डोक्यामध्ये विचार येणं हे विजेच्या तारापेक्षा पण खूप जास्त फास्ट काम करतं. त्याच्यामुळे डोक्यातले विचार नष्ट होणे खूप गरजेचे असतात. रिलॅक्स. डोळे उघडायचे. हे झाले आपलं प्राणायामचा दुसरा प्रकार झाला. याच्यामध्ये आपण एका नाकाने श्वास घेतला आणि एका नाकाने श्वास सोडलाय. त्याच्यामुळे आपले जे चंद्रनाडी आणि सूर्यनाडी असतात, सूर्यनाडी आणि चंद्र नाडी दोन्ही ऍक्टिव्ह झालेत आता. आणि आता आपल्याला दोन्ही नाकपुडीने श्वास घेण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. आपण डेली काय करतो की एक नाकाने श्वास घेतो, एक नाकाने श्वास सोडतो. पण याच्यामुळे काय होतं की आपली एक नाडी जास्त ऍक्टिव्ह असते आणि एक नाडी कमी ऍक्टिव्ह असते. पण आता आपण दोन्ही नाडी ऍक्टिव्ह करून घेतल्यात. त्याच्यामुळे आपल्याला श्वास घेण्यासाठी आता दोन्ही नाड्या ऍक्टिव्ह भेटणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता दोन्ही नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि पूर्णपणे आपण नाडी शोधन प्राणायाम हा करू शकतो. हाताची मुद्रा घ्यायची. चला आता करूयात नाडी शोधन प्राणायाम. तर तिसरं व्हेरिएशन करणार आहोत ज्याच्यामुळे आपले दोन्ही नाक ऍक्टिव्ह होणार आहेत आणि आपल्या पूर्णपणे फोकस जो आहे तो आज्ञाचक्रावर ठेवायचा आहे किंवा हृदयाकडे. पण हृदयाकडे ठेवताना थोडंसं आपल्याला डिफिकल्ट असतं, त्याच्यामुळे आपण आज्ञाचक्रावरती ठेवणार आहोत. डोळे सॉफ्ट आणि जेंटली बंद करायचे. पहिले शोल्डर रोल बॅक करून पाठीमागे घेऊन जायचे जेणेकरून आपली छाती कोलॅप्स होणार नाहीये, पूर्णपणे ओपनच राहणार आहे. डॉर्सल बॅक. समोर बघायचंय आणि सॉफ्टली आईज क्लोज करायचे आहेत, एकदम सॉफ्टली आणि जेंटली. फेशियल मसल, जॉज, माउथ रिलॅक्स करायचंय. घशावरती कुठलाही ताण नाही. खांदे खाली सैल सोडून द्यायचे, खांदे वरती पकडून ठेवायचे नाहीत, फक्त खांदे पाठीमागे असेल. नॉर्मल सायकल. पूर्णपणे डोकं शांत करून घ्यायचंय. डोक्यामध्ये कुठलाही विचार नाही. जोपर्यंत डोकं शांत होत नाही तोपर्यंत आपल्या कुठल्याही प्राणायामाचा लाभ आपल्याला भेटत नसतो. आणि प्राणायाम करण्याआधी तुम्हाला योगासनं करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण काही योगासनं पण घेतल्यास पुढे. सावकाश हात वरती उचलायचा आहे, उजवा हात. उजवी नाकपुडी जेंटली क्लोज करायची आहे, जास्त प्रेशर द्यायचा नाहीये. नाकाला कोणत्याही बाजूला वळवायचं नाही, फक्त आणि फक्त उजवी नाकपुडी बंद करणार आहोत. डाव्या नाकाने श्वास घ्यायचा आहे पूर्णपणे ह्या प्रकारे. उजव्या नाकाने श्वास सोडायचा आहे. उजव्याने घ्यायचा आहे.
डाव्याने सोडायचं. सेम सायकल करायचे. डाव्या नाकाने श्वास सोडून आवर्तन पूर्ण करायचं. थोडं शांत बसून राहायचंय. पूर्णपणे श्वासांना फील करायचंय. जे काही आपण श्वास घेतलाय त्यांना प्रत्येक श्वासाकडे लक्ष द्यायचंय. श्वास घेताना, श्वास सोडताना. स्लो सॉफ्ट इनहेल, स्लो सॉफ्ट एक्झेल. डोक्यापासून तर पायाच्या नखापर्यंत पूर्णपणे शांत करायचंय बॉडीला. मनामध्ये जे काही विचार आहे ते पूर्णपणे नष्ट करून टाकायचे. प्राणायाम करताना इथं माइंडने प्रेझेंट असल्यानंतर तुम्हाला प्राणायामाचा लाभ भेटतो. ज्यांना हा प्राणायाम कसा करायचा तो समजला असेल तर व्हिडिओ तुम्ही परत 2-3 वेळा बघा. तुम्हाला एकदम लक्षात येईल कोणत्या प्रकारे करायचा आहे. हे पहिल्या वेळेस लक्षात येत नसतात कोणत्याच गोष्टी, हळूहळू लक्षात येतील. श्वासांकडे लक्ष. आयबॉल्स हार्टकडे मूव्ह करायचे. पूर्णपणे लक्ष हार्टकडे द्यायचंय. खांदे सैल असणार आहेत. मनातली पूर्ण निगेटिव्हिटी काढून टाकायची आहे. मनामध्ये धारणा करायची आहे की आज मी योगा केलाय, माझ्या शरीरातले सगळे दुःख निवारण झाले. आज प्रत्येक दिवस असा शक्ती देव मला. सकाळी तुम्ही 5 वाजता उठून इथं चालत येताय तर तुम्ही हा एक प्रकारचा योगच करत आहात. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. इनहेल एक्झेल, इनहेल एक्झेल. माइंड शुड बी क्वाइट. प्रत्येक श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. मनामध्ये विचार येत असतील खूप जास्त तर लांबचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. लास्ट 1 मिनिट. स्लो सॉफ्ट इनहेल, स्लो सॉफ्ट एक्झेल. बॉडी एवढी शांत झाली आहे की आता ह्यामधनं वापस येण्यासाठी मन होत नाहीये. प्रत्येक श्वासाकडे लक्ष द्यायचंय प्रत्येक वेळेस. तुमच्या डोक्यातील विचार थांबवण्यासाठी हा श्वास खूप मोठा ब्रह्मास्त्र आहे. जेव्हा कधी डोक्यात विचार यायला लागले तेव्हा श्वास हा नॉर्मल करून बघा. तुम्हाला खूप जास्त फायदा मिळेल. मेकॅनिकली श्वास घ्यायचा नाही, आपण मनाने श्वास घ्यायचा. संत श्वास घ्यायचा आणि संत श्वास सोडायचा, तेव्हाच याचा लाभ भेटतो. सावकाश पूर्वस्थिती द्यायचंय. दोन्ही हात वरती उचलूया. दोन्ही हाताचं घर्षण करणार आहोत. ऊर्जा डोळ्यांना द्यायची आणि सावकाश डोळे उघडायचे. सावकाश, एकदम सावकाश सावकाश.
पूर्ण शरीराला देऊयात. पाठीवरती झोपूयात. शवासन करूया. पाठीवरती झोपायचंय आणि सिंपल क्रॉस लेग. दोन्ही पायाची मांडी घालायची. दोन्ही अशक्य झाल्यास साईडला ठेवा. थंड लागत असेल तर पोटावरती ठेवा. काही हरकत नाहीये. शवासन करतोय काही मिनिटासाठी करूया. थोडा वेळ. ज्यांना पूर्णपणे कंबर जमिनीवर टेकवणं शक्य नाहीये अशा लोकांनी पाठीखाली बोस्टर घ्यायचंय किंवा पाय सरळ करून गुडघ्याखाली बोस्टर घेतला तरी चालेल. बोस्टर मीन्स लोड घेतला तरी चालेल. काही हरकत नाही. किंवा उशी घेतली तरी चालेल. ज्यांना पूर्णपणे बॅकवरती झोपणं शक्य नाहीत अशांनी श्वासांकडे लक्ष द्यायचंय पूर्णपणे. स्लो सॉफ्ट इनहेल, स्लो सॉफ्ट एक्सहेल. डोकं शांत असणार आहे. सावकाश पाय सरळ करायचे. वन बाय वन फोल्ड करून जवळ घ्यायचे. थोडा वेळ थांबायचे. पाठ पूर्णपणे खाली टेकून द्यायची. उजव्या कुशीवरती ओळायचे आणि गुडघे जास्तीत जास्त हे स्वतःकडे ओढायचे. छातीकडे ओढून घ्यायचे. थोडा वेळ थांबूयात आणि उजवा हात हा पिलो सारखा डोक्याखाली घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण पिलो घेतो त्याप्रमाणे. थोडा वेळ थांबूयात. डाव्या हाताचा आधार घेत उठून बसायचंय. आय होप की तुम्हाला सगळं समजलं असेल. नसेल समजलं परत एकदा व्हिडिओ बघा. याच्यामध्ये माझा 100% देण्याचा प्रयत्न केलाय. आणि जर इथं क्लासमध्ये नाही समजलं असेल तर घरी पण व्हिडिओ बघून एकदा ट्राय करून बघा. चालेल. तर करूया आता प्रार्थना शेवटची. ताठ बसायचंय. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा वश्य दुःख भावहे. ओम द्यो शांति, आंतरिक शांति, पृथ्वी शांति, आप शांति, औषधेय शांति, वनस्पतेय शांति, विश्वदेवा शांति, ब्रह्म शांति, सर्व शांति, शांतिरेव शांति, सामा शांतिरेधि. ओम शांति शांति शांति. एक वेळा ओंकार उच्चारण. धरती माताला वंदन, सूर्यनारायणाला वंदन, चराचराला वंदन, माता पितांना वंदन, परमपूज्य स्वामीजींना वंदन, पतंजली महामुनींना वंदन. आजचा आपला देव शुभ जाव, आपल्याकडनं शुभकर्म घडो. ओम. ताली वादन करूया. ओम सर्व.